मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड नजीक असलेल्या ऐतिहासिक दासगाव बंदरातील जेटी सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या दुर्लक्षामुळे या जेटीवर मोठमोठे खड्डे पडले असून एखादी मोठी जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा जळजळीत सवाल स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. सावित्री खाडीवरील दासगाव बंदर हे एकेकाळी व्यापाराचे मुख्य केंद्र आणि ऐतिहासिक महत्त्वाचे बंदर मानले जायचे. रस्ते वाहतूक विकसित होण्यापूर्वी या बंदरातून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक आणि व्यापार चालायचा. काळाच्या ओघात जलवाहतूक कमी झाली असली तरी आजही या बंदराचे महत्त्व कमी झालेले नाही. मात्र सध्या या ऐतिहासिक जेटीची दुरवस्था पाहून हळहळ व्यक्त होत आहे. दासगाव परिसरातील सव, गोठे, रावढळ, वामने, सापे, लोअर टुडील आणि तेलंगे यांसारख्या अनेक गावातील नागरिक व्यापारासाठी आणि उपचारांसाठी दासगावला येतात. रस्ते मार्गापेक्षा होडीचा प्रवास वेळ वाचवणारा आणि स्वस्त असल्याने नागरिक जलवाहतुकीला प्राधान्य देतात. जेटीला पडलेल्या खड्ड्यांमुळे होडीत चढताना किंवा उतरताना नागरिकांना जीव धोक्यात घालून चालावे लागते. पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे तोल जाऊन पाण्यात पडण्याची आणि मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक ग्रामस्थ आणि कोळी बांधवांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे या जेटीची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार केली आहे. मात्र बोर्डाचे अधिकारी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. एखादी मोठी दुर्घटना घडून कुणाचा बळी गेल्यावरच सरकारला जाग येईल का, असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डानं कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी या जेटीची तातडीनं दुरुस्ती करून प्रवाशांना सुरक्षित सोय उपलब्ध करून द्यावी, हीच आता पंचक्रोशीतील नागरिकांची मुख्य मागणी आहे. दासगावच्या पट्टी हे दुरुस्त व्हावी म्हणून हे आमची मागणी आहे. तिकडची लोक दासगाव गोट्याची माणसं दवाखान्यात जायला, बाजार भरायला, जानेवारीच्या बाजारात हे येतात. त्यांचे पाय खड्ड्यात पडून मोडू शकतात. त्यामुळे पट्टीची दुरुस्ती व्हावी. जनोदय करिता मिलिंद माने, महाड.